मित्रांनो, उद्योजक अकॅडमीच्या ह्या वेबिनारमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. उद्योजक अकॅडमी ही मराठी माणसांना उद्योजकतेकडे वळवण्यासाठी स्थापन केलेली आहे आणि ह्या अकॅडमीचा जो संस्थापक आहे मी स्वतः आहे आणि ह्या उद्योजक अकॅडमीवरती भरपूर सारे ब्लॉग्स आणि माहिती उपलब्ध आहे. या उद्योजक अकॅडमीची वेबसाईट आहे www.udyojacademy.com www.udyojacademy. ही उद्योजक अकॅडमीची वेबसाईट आहे. तर आपण आता वेबिनारला सुरुवात करत आहोत. ह्या वेबिनारमध्ये आपण काय शिकणार आहोत? तर ह्या वेबिनारमध्ये आपण पैसे मिळवण्याच्या ज्या 3 स्टेप आहे त्या शिकणार आहोत. नंतर इन्कम आपल्याला 2 साइड पासून मिळतं. 2 साइड्स ऑफ इन्कम क्वाड्रंट ते आपण शिकणार आहोत. नंतर टॅक्स सिस्टीम इंडियाची कशी आहे ते आपण शिकणार आहोत. नंतर स्टेप्स टू टेकन टू अचीव टॅक्स मास्टरी, टॅक्स मास्टरी कशी अचीव करायची हे सुद्धा आपण ह्या वेबिनारमध्ये शिकणार आहोत. तर ह्या 4 गोष्टी आपण ह्या वेबिनारमध्ये शिकणार आहोत. पैसे मिळवण्याच्या 3 स्टेप, इन्कमच्या 2 बाजूनी जो इन्कम येतो त्या 2 बाजू, नंतर टॅक्स सिस्टीम इंडियाची कशी आहे ती, आणि टॅक्स मास्टरी अचीव करण्यासाठी काय काय स्टेप्स घ्यायच्या ते पण आपण ह्या वेबिनारमध्ये शिकणार आहोत. मित्रांनो, आपण सर्व त्या ग्रुपमध्ये जॉईन झाला आहात. त्या ग्रुपमध्ये मी स्वतःचा व्हिडिओ टाकला होता, मी कोण आहे, तरी पण मी माझी ओळख करून देतो. मी सीए राम डावरे. मी गेल्या 1998 पासून नाशिकमध्ये सीएची प्रॅक्टिस करत आहे आणि माझा एरिया ऑफ प्रॅक्टिस आहे इन्कम टॅक्स, जीएसटी, प्रोजेक्ट फायनान्सिंग आणि एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट. एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट म्हणजे उद्योजकता विकास. मराठी माणसांना उद्योजकतेकडे वळवण्यासाठी मी आतापर्यंत जवळजवळ 1000 वेबिनार, सेमिनार केलेले आहेत आणि त्या माध्यमातून मराठी माणसांना उद्योजकतेकडे वळवण्याचं काम मी करत आहे. मित्रांनो, लायन्स क्लब ही एक इंटरनॅशनल चॅरिटेबल ऑर्गनायझेशन आहे. त्या ऑर्गनायझेशनचा पण एक मी मेंबर आहे आणि गेल्या 10 वर्षापासून त्या चॅरिटेबल ऑर्गनायझेशन सोबत मी काम करत आहे आणि ह्या वर्षी मी त्या संस्थेचा झोन चेअरमन आहे. हे माझं सीएचं सर्टिफिकेट आहे. 1998 पासून मला सीए इन्स्टिट्यूटनी सीएची सनद दिलेली आहे. ही सनद मी इथे तुम्हाला दाखवत आहे. ऑगस्ट 98 पासून मी सीएची प्रॅक्टिस करत आहे. मित्रांनो, तुमच्याकडनं मला एक कमिटमेंट पाहिजे की आता जे काय 1-1.5 तास मी सांगणार आहे ते तुम्ही तुमचं 100% अटेन्शन माझ्याकडे द्यायचं आहे. तुम्ही जर मोबाईलवरनं जॉईन झाला असाल तर तुमचे लॅपटॉप वगैरे सर्व बंद करा. तुम्ही एका खोलीमध्ये बंद करून ठेवा, म्हणजे बाकी तुमच्या घरातील लोकांचा आवाज येणार नाही. आणि तुमचे काही क्वेश्चन अँड आन्सर असतील ते शेवटी आपण घेणार आहोत. आणि मी काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. ते प्रश्न विचारेल तेव्हा तुम्ही चॅट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे. जेव्हा मी प्रश्न विचारेल आणि तुम्ही त्याचे उत्तर द्याल तेव्हा हे 2 वे कम्युनिकेशन होईल. फक्त ऐकायचं काम करू नका. मी जे काही विचारील त्याचे उत्तर पण तुम्ही द्या. आणि टेक्निकल इश्यू काही असेल तर मी तुम्हाला क्लिअर करतो. मी माझ्या ऑफिसमध्ये आहे. माझं एकदम हाय स्पीड ब्रॉडबँड आहे. तुम्हाला जर ऐकायला येत नसेल, स्क्रीन जर दिसत नसेल, तर तो तुमच्या नेटचा प्रॉब्लेम आहे. जर कमी ऐकू येत असेल, स्क्रीन दिसत नसेल, तर तुम्ही मीटिंग लीव्ह करा आणि परत रिजॉइन करा. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल.
मित्रांनो, आता मी सर्वांना विचारत आहे, तुम्ही चॅट बॉक्समध्ये याचं उत्तर द्या, की आपल्याला पैसे कशाचे मिळतात? सर्वांनी ज्यांना वाटतंय आपल्याला ह्या वेबिनारमध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे, टू वे कम्युनिकेशन करायचं आहे, त्यांनी सर्वांनी याचं उत्तर द्यायचं आहे चॅट बॉक्समध्ये, की आपल्याला पैसे कशाचे मिळतात? सर्वांनी उत्तर द्या. मी तुमचे उत्तर बघत आहे. सर्वांनी उत्तर द्या. भरपूर लोकांचे उत्तर येत आहे, म्हणजे माझा स्क्रीन दिसत आहे, माझा आवाज येत आहे. ज्यांना आवाज येत नसेल त्यांनी मीटिंग लीव्ह करा आणि परत रिजॉइन करा. हँड रेज करू नका. जे हँड रेज करतील त्यांना आमचे को-ॲडमिन रिमूव्ह करणार आहे. कुणीही हँड रेज करू नये. हँड रेज आणि चॅट याच्यातला फरक समजून घ्या. सर्व्हिसचे, आपण जे काम करतो त्याचे, बाय प्रोव्हायडिंग आवर सर्व्हिस, सेल्फ थिंगचे, स्किलचे, जॉबचे, परफॉर्मन्सचे, वर्किंगचे, प्रॉफिट शेअरिंगचे. स्टॉप, आता स्टॉप. आता उत्तर देणं स्टॉप करा. मी काय सांगतो ते ऐका. तुम्ही हे सर्वांनी तुमच्या नोटपॅडमध्ये, सोबत जर नोटपॅड असेल, पेन असेल तर लिहून घ्या. व्हेन वी हेल्प अदर पीपल टू अर्न मनी, देन ओन्ली वी अर्न मनी. त्याचा मराठीत अर्थ असा आहे, आपण जेव्हा दुसऱ्यांना पैसे मिळवण्यासाठी मदत करतो, तेव्हाच आपल्याला पैसे मिळतात. जर आपण दुसऱ्या माणसांना पैसे मिळवण्यासाठी मदत करत नसाल, तर आपल्याला पैसे मिळत नाही. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे लिहून घ्या आणि रोज याचं नामस्मरण करत चला. तुम्हाला लोकांना पैसे मिळवण्यासाठी मदत करायची आहे, तरच तुम्हाला पैसे मिळतील. तुम्ही जर लोकांना पैसे मिळवण्यासाठी मदत करत नसाल, तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. मित्रांनो, आता आपण पैसे मिळवण्याच्या 3 स्टेपकडे वळणार आहोत, की ज्या 3 स्टेपने आपल्याला ह्या जगातला कुठलाही माणूस आहे जो पैसे कमवतो, त्याला ह्या 3 स्टेपमध्ये गेल्याशिवाय पैसे मिळत नाही. आणि ह्या 3 स्टेप तुम्ही व्यवस्थित समजून घेतल्या, तर तुमचं लाईफ आजपासून बदलणार आहे. तुम्ही पैसे मिळवण्याच्या ह्या 3 स्टेप व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे, तुमच्याकडे काय आहे त्यात एक्सपर्ट बना आणि त्यात कायम स्वतःला अपडेट ठेवा. तुमच्याकडे डिग्री आहे, स्किल आहे, अनुभव आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्टी आणा, एक्सपर्ट बना आणि त्यात कायम स्वतःला अपडेट ठेवा. अपडेट ठेवा याच्यासाठी म्हणतोय, की हे रोज जगामध्ये काही ना काही बदल होत आहे. कुठल्याही क्षेत्रात आजचं जे काय आहे ते उद्या जुनं होऊन जातं. त्याच्यामुळे स्वतःला अपडेट ठेवणं आणि आपल्याकडे काय आहे त्यात एक्सपर्ट बनणं ही पहिली स्टेप आहे. दुसरी जी स्टेप आहे, तुमच्याकडे काय आहे ते लोकांसमोर घेऊन जा. तुमच्याकडे डिग्री असली, तुमच्याकडे अनुभव असला आणि तुम्ही घरात घेऊन ती डिग्री आणि अनुभव बसला, लोकांसमोर गेले नाही, तर लोकांना काहीही माहीत होणार नाही तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे काय एक्सपर्टी आहे. म्हणून तुमच्याकडे काय आहे ते तुम्हाला लोकांकडे घेऊन जायचं आहे. आणि तिसरी स्टेप आहे, तुम्ही लोकांकडे घेऊन गेल्यानंतर तुमच्या सेवेमुळे, तुमच्या अनुभवामुळे लोकांवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला पाहिजे. या 3 स्टेपमध्ये पैसे प्रत्येकाला ह्या जगामध्ये मिळतात. तुम्ही आता ह्या 3 स्टेपमधल्या कुठल्या पायरीमध्ये आहे, कुठल्या स्टेपमध्ये आहे, हे स्वतःला विचारा आणि तुमचं स्वतःचं आत्मपरीक्षण करा, की माझ्याकडे ह्या 3 स्टेपपैकी काय आहे? तर ह्या 3 स्टेप आपण आता पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत.
पहिली स्टेप आहे तुमच्याकडे काय आहे त्यात एक्सपर्ट बना आणि त्यात कायम स्वतःला अपडेट ठेवा. मित्रांनो, मी तुम्हाला आता प्रश्न विचारला होता, की तुम्हाला किंवा आपल्या सर्वांना पैसे कशाचे मिळतात? तर मी हा सर्वांना परिचित आहे. हा एक शब्द तयार केला आहे, किस हा सर्वांना परिचित आहे आणि त्याला डबल ई मी लावलेला आहे. हा लक्षात राहण्यासाठी मी शब्द तयार केलेला आहे. त्याला मी किसी असं म्हणतो. त्या किसीमधील पहिला केचा अर्थ आहे नॉलेज. तुम्हाला नॉलेजचे पैसे मिळतात. दुसरा आय आहे इन्फॉर्मेशन आणि इंटेलिजन्स. नंतर एस आहे पुढचा सर्व्हिस. त्याच्या पुढचा एस आहे सेल ऑफ गुड्स. तिसरा आहे ई एक्सपिरियन्स आणि शेवटचा ई आहे एज्युकेशन. जगातला कुठलाही माणूस असेल तर त्याला याचे पैसे मिळतात. याच्या व्यतिरिक्त कशाचेही पैसे मिळत नाही. एखादा जर माल विकत असेल, तर तो मॅन्युफॅक्चरर असेल किंवा तो ट्रेडर असेल. एखाद्याकडे काही नॉलेज असेल, तुम्ही सर्व बी-कॉम, एम-कॉम, एम-बी-ए आहात, तुमच्याकडे एज्युकेशन आहे, डिग्री आहे, म्हणून तुम्हाला त्याचे पैसे मिळणार आहे. आणि मी तुम्हाला आता परत प्रश्न विचारतो, की तुमच्याकडे बी-कॉमची डिग्री आहे, एम-कॉमची डिग्री आहे, एम-बी-एची डिग्री आहे, तर तुम्हाला पैसे मिळतात का? चॅट बॉक्समध्ये टाइप करा. माझ्याकडे डिग्री आहे, तर पैसे लगेच मिळतात का? बऱ्याच लोकांचा आन्सर आहे नो. हँड रेज करू नका. हँड रेज आणि चॅट बॉक्सचा डिफरन्स लक्षात घ्या. हँड रेजनी काहीच फरक पडत नाही. तुम्हाला जे टाकायचे ते चॅट बॉक्समध्ये टाकायचं आहे. तर तुम्ही सर्व ॲग्री करत आहात, की तुमच्याकडे बी-कॉम, एम-कॉमची डिग्री आहे, तरी तुम्हाला पैसे मिळत नाही. तर मी जेव्हा कॉमर्स स्टुडंट बरोबर कॉलेजमध्ये जाऊन इंटरॅक्शन करतो, तेव्हा मी त्यांना पहिलं विचारतो, "स्टॉप करा आता. चॅट बॉक्समध्ये लिहिणं स्टॉप करा. मी काय सांगतोय ते ऐका." मी जेव्हा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कॉलेजमध्ये जातो, तेव्हा मी त्यांना 2 प्रश्न विचारतो. एक तर एम-कॉमचा लाँग फॉर्म काय आणि बी-कॉमचा लाँग फॉर्म काय? तर बरेच म्हणजे सर्वच स्टुडंट सांगतात, की एम-कॉमचा लाँग फॉर्म म्हणजे मास्टर ऑफ कॉमर्स आणि बी-कॉमचा लाँग फॉर्म म्हणजे बॅचलर ऑफ कॉमर्स. जर तुम्ही एम-कॉम डिग्री होल्डर असाल, तर तुम्ही मास्टर ऑफ कॉमर्स आहात का? कॉमर्समधले मास्टर आहात का? तुम्ही प्रत्येकाने स्वतःला विचारा, की तुम्ही कॉमर्समधले मास्टर आहात का? आणि पुढे मी काही प्रश्न विचारणार आहे. त्याच्यातून तुम्हाला स्वतःला कळेल, की आपण कॉमर्समधले मास्टर आहोत का? आणि बी-कॉम म्हणजे एम-कॉमच्या 2 वर्ष आधी. म्हणजे तुम्ही बी-कॉम जरी असाल, तरी तुम्ही 80% मास्टर आहात. जर तुमच्याकडे बी-कॉम डिग्री आहे, तर तुम्ही 80% मास्टर आहात का? हे तुम्ही स्वतःला विचारा. आणि बऱ्याच लोकांचं उत्तर हे मी स्वतः बी-कॉम आहे किंवा एम-कॉम आहे, तरी मी मास्टर नाही. कारण आपलं जे काही कॉलेज एज्युकेशन आहे, ते फक्त आपल्याला पुस्तकी नॉलेज देतं, बुक नॉलेज देतं. प्रॅक्टिकल नॉलेज देत नाही. बुक नॉलेजमुळे आपल्याला पैसे मिळत नाही. आपल्याला पैसे मिळतात त्या बुक नॉलेजचं जेव्हा आपण प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन करतो, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन करायला सुरुवात करतो, तेव्हा आपण पैसे मिळवण्याच्या स्टेपकडे वळतो. बी-कॉम आणि एम-कॉमच्या कुठल्याही सिलॅबसमध्ये जे काही मी आज तुम्हाला 3 स्टेप शिकवत आहे पैसे मिळवण्याच्या, त्या कुठल्याही तुमच्या एम-कॉम आणि बी-कॉमच्या सिलॅबसमध्ये आल्या असतील, तर तुम्ही मला हे वेबिनार झाल्यानंतर फोन करून सांगा. आणि मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, की तुमचं कॉलेजचं एज्युकेशन पैसे कसे मिळवायचे हे सांगत नाही. तर ही पहिली स्टेप आहे. तुमच्याकडे काय आहे? तुमच्याकडे डिग्री आहे. तुम्ही एम-कॉम आहात, बी-कॉम आहात, एम-बी-ए आहात. तर त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट बना आणि त्यात कायम स्वतःला अपडेट ठेवा. मित्रांनो, सर्वजण जो 90% लोक मला रिप्लाय देत आहेत म्हणजे सर्वांना स्क्रीन आणि
माझा आवाज येतोय. ज्यांना येत नाही त्यांना त्यांच्या मोबाईलच्या नेटचा प्रॉब्लेम आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि ज्यांना आवाज येत नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, नेटचा प्रॉब्लेम असेल, तर हे वेबिनार झाल्यानंतर मी याचं रेकॉर्डिंग ग्रुपमध्ये शेअर करणार आहे. तर तुम्ही मी काय सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. बाकी लक्ष इकडं-तिकडं देऊ नका. तुम्हाला याचं रेकॉर्डिंग पण मी ग्रुपमध्ये टाकणार आहे. तर पहिल्या स्टेपमध्ये, स्टेप 1 मध्ये तुम्हाला तुमच्याकडे काय आहे त्यात एक्सपर्ट बनायचं आहे आणि त्यात स्वतःला अपडेट ठेवायचं आहे. नंतर दुसरी जी स्टेप आहे, ती स्टेप आहे तुमच्याकडे काय आहे ते लोकांसमोर घेऊन जा. तुमच्याकडे आता युनिव्हर्सिटीने डिग्री दिलेली आहे. तुमच्याकडे बी-कॉमची डिग्री आहे, एम-कॉमची डिग्री आहे, एम-बी-एची डिग्री आहे. परंतु ती डिग्री घेऊन तुम्ही घरात बसलेले आहात आणि वाट बघत आहात, की मला कोण नोकरी देईल. पण तुम्हाला काय नॉलेज आहे फर्स्ट स्टेपमध्ये मी जे सांगितलं, ते लोकांसमोर तुम्हाला घेऊन जायचं आहे. ते लोकांसमोर कसं घेऊन जायचं? तर अनेक 100% फ्री मार्गाने तुम्ही तुमचं नॉलेज, तुमची एक्सपर्टी लोकांसमोर घेऊन जाऊ शकता. त्याचे मार्ग असे आहे, की तुमचं प्रोफाईल तयार करा. त्याला आपण रिझ्यूम म्हणतो. ते प्रत्येकाने तयार केलेलं आहे. तुमचं ई-व्हिजिटिंग कार्ड तयार करा. नंतर तुमचं Facebook पेज तयार करा. तुमचं प्रत्येकाचं Facebook अकाउंट आहे. कारण असा कुठलाही बी-कॉम, एम-कॉम, एम-बी-ए झालेला स्टुडंट नाहीये, की त्याचं Facebookवरती अकाउंट नाही. तर तुमच्या Facebookवरती तुम्हाला काय नॉलेज आहे, ते तुम्ही लोकांसमोर फ्री घेऊन जाऊ शकता. कारण Facebook काही तुम्हाला काही पोस्ट टाकायचे पैसे घेत नाही. नंतर WhatsAppवरती तुम्ही तुमचे वेगवेगळे ग्रुप तयार करा. WhatsApp बिझनेस म्हणून त्याचं एक व्हर्जन आहे. त्या व्हर्जनमध्ये आता जे काही तुमचं WhatsApp आहे त्याच्यामध्ये फक्त तुमची एखाद्या वाक्यात माहिती टाकता येते. पण बिझनेस WhatsApp जर तुम्ही करून घेतलं, तर 8-10 पानाची स्वतःची माहिती त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. तुम्ही काय करता? तुमची काय एक्सपर्टी आहे? तुमचा काय अनुभव आहे? तुम्हाला कशात सर्व्हिस द्यायची आहे? हे तुम्ही तुमच्या WhatsAppच्या प्रोफाईलमध्ये टाकू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला WhatsApp बिझनेस व्हर्जन अपडेट करायचं आहे. तुमचे Instagram, LinkedIn याच्यावरती अकाउंट ओपन करा. तिथे तुम्ही तुमची जी काही एक्सपर्टी आहे, तुमचं जे काही नॉलेज आहे, ते शेअर करायला सुरुवात करा. ह्या गोष्टी सर्व फ्री आहे. याच्यामध्ये तुम्हाला ₹1 सुद्धा खर्च नाही. जे काही तुमच्या महिन्याचं मोबाईलचं नेटचं बिल आहे, त्या खर्चामध्ये तुम्ही लोकांसमोर तुमचं नॉलेज घेऊन जाऊ शकता. नंतर जर तुमच्याकडे थोडेफार पैसे असतील, तर तुम्ही तुमची स्वतःची वेबसाईट पण सुरू करू शकता, चालू करू शकता. त्याच्यात पण तुमच्याकडे काय एक्सपर्टीज आहे, तुमच्याकडे काय अनुभव आहे, ते तुम्ही त्याच्यावरती टाकू शकता. नंतर तुमच्या Facebookवर, तुमच्या WhatsAppवर तुम्हाला जे काही नॉलेज आहे, पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही ज्याच्यात एक्सपर्ट बनला आहात, त्या संदर्भात तुम्ही ब्लॉग लिहिण्यासाठी सुरू करायचं आहे. स्टार्ट रायटिंग ब्लॉग इन युअर एरिया. म्हणजे जर तुम्ही जी-एस-टीमध्ये मास्टर असाल, जी-एस-टीचं नॉलेज असेल, तर जी-एस-टीच्या वेगवेगळ्या सब्जेक्ट संदर्भात तुम्ही तुमच्या Facebook पेजवर, तुम्ही तुमच्या WhatsApp ग्रुपवर, तुम्ही तुमच्या Instagramवर, तुम्ही तुमच्या LinkedInवर वेगवेगळे ब्लॉग लिहायला सुरू करा. याच्याने तुमच्याकडे काय आहे हे लोकांना कळतं आणि दुसरी स्टेप जी आहे, ती स्टेप हीच सांगते, की तुमच्याकडे काय आहे ते लोकांसमोर घेऊन जा. नंतर तुम्हाला जिथं-जिथं चान्स मिळेल, तिथं-तिथं तुम्ही लेक्चर द्यायला सुरुवात करा. मग तो कुठलाही फोरम असेल, सोसायटीची मीटिंग असेल, कॉलेजची मीटिंग असेल, एखाद्या असोसिएशनची मीटिंग असेल, तिथे तुमच्याला जे नॉलेज आहे त्या संदर्भात लेक्चर द्यायला सुरुवात करा. मित्रांनो, आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे, जो बोलतो त्याची वाळू पण विकली जाते आणि जो बोलत नाही त्याचे चणे पण विकले जात नाही. दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला स्वतःचं मार्केटिंग करायचं आहे. तुम्हाला स्वतःबद्दल बोलायचं आहे. तुम्ही गप्प राहिला तर लोकांना तुमच्याकडे काय आहे हे माहीत होणार नाही.
त्याच्यामुळे हे जे मी काही इथे डिस्कस करतोय, हे सगळे फ्री प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला 0 कॉस्टमध्ये तुमचं मार्केटिंग इथं करता येईल. नंतर तुमच्या मोबाईलमध्ये कॅमेरा आहे, त्याच्यात व्हिडिओ रेकॉर्ड होतो. तर प्रत्येकाने 2 मिनिटाचे, 5 मिनिटाचे व्हिडिओ तुमचे स्वतःचे रेकॉर्ड करायचे आहे. त्याच्यामध्ये तुमचं नाव, तुमची डिग्री, तुम्ही कशामध्ये एक्सपर्ट आहात, तुम्ही इन्कम टॅक्समध्ये एक्सपर्ट आहात, तुम्ही जी-एस-टीमध्ये एक्सपर्ट आहात, तुम्ही अकाउंट रायटिंगमध्ये एक्सपर्ट आहात, ते सांगायचं आहे. आणि थोडक्यात अकाउंट रायटिंगची माहिती, जी-एस-टीची माहिती ही सांगायची आहे. आणि ते व्हिडिओ तुम्ही वर मी जे सांगितलं आहे Facebook, WhatsApp, Instagram याच्यावरती अपलोड करायचे आहे. सुरुवातीला तुमचे व्हिडिओ खास येणार नाही. जरी खास नाही आले, तरी तुम्ही स्टार्ट करा. जेव्हा आपण लहान असतो, तेव्हा आपण सायकल शिकताना 5-10 वेळेस पडतो. म्हणून आपण काही सायकल शिकायचं सोडत नाही. आणि 5-10 वेळेस पडल्यानंतरच आपण त्या सायकल चालवण्यात एक्सपर्ट झालेलो आहे. सुरुवातीचे तुमचे व्हिडिओ खास येणार नाही. 5 व्हिडिओ खास येणार नाही, 10 व्हिडिओ खास येणार नाही. परंतु जेव्हा तुमचे 10, 20, 25 व्हिडिओ येतील, तेव्हा तुम्ही त्यात हळू एक्सपर्ट होत जाल. ते व्हिडिओ तुम्ही तुमच्या YouTube अकाउंट ओपन करणं सुद्धा फ्री आहे. YouTube अकाउंटला सुद्धा काही पैसे लागत नाही. आणि सर्वात महत्वाचं खालचं, की तुम्ही तुमच्या ज्या सिटीमध्ये आहे, तिथे जे काही टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन असेल, अकाउंटंट असोसिएशन असेल, त्या असोसिएशनचे तुम्ही मेंबर व्हा. तुम्ही तुमच्या सिटीमध्ये चौकशी करा, की टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन कुठे आहे? अकाउंटंट असोसिएशन कुठे आहे का? किंवा व्यापाऱ्यांच्या काही असोसिएशन आहे का? त्याच्यामध्ये तुम्ही त्याची मेंबरशिप घ्या. त्या असोसिएशनमुळं तुम्ही तुमचं नेटवर्क वाढवण्यासाठी तुम्हाला स्वतःला त्याची मदत होईल. तर मित्रांनो, ही दुसरी स्टेप आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला पहिल्या स्टेपमध्ये जे काही आहे, तुमचं नॉलेज किंवा कृषीमधलं जे मी तुम्हाला सांगितलं, ते लोकांसमोर घेऊन जायचं आहे. आणि हे जे काही सोशल मीडिया याची पॉवर काय आहे, हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. मित्रांनो, मी हे माझं राम पी डावरे हे Facebook अकाउंट आहे आणि इथं तुम्हाला दिसत असेल 8 जून 2020 ला संध्याकाळी 6:57 मी एक 5 मिनिटाचा हा व्हिडिओ माझ्या Facebook अकाउंटला टाकला होता. त्याचं कॅप्शन असं होतं, "जे मराठी उद्योजक कोरोनामुळे घाबरला आहे, ज्यांना वाटतंय व्यवसायात खूप मंदी आहे, त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघा." आणि 8 जूनला टाकलेला व्हिडिओ आज 14 तारीख आहे. 6 दिवसामध्ये तुम्ही इथे खाली बघा 23K व्ह्यूज आलेले आहेत त्याला. म्हणजे 23,000 लोकांनी हा व्हिडिओ बघितलेला आहे. हा व्हिडिओचं रेकॉर्डिंग त्याचं काही फार खास नाहीये. साधा मी ऑफिसमध्ये आता जिथं बसून वेबिनार घेत आहे, तिथंच मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला आहे. फार काही तो अट्रॅक्टिव्ह व्हिडिओ नाही. परंतु त्याच्यामध्ये मी जी काही माहिती सांगितली आहे, त्याच्यामुळे लोकांमध्ये खूप अवेअरनेस आलेला आहे. आणि म्हणून ही जी सोशल मीडियाची जादू आहे, ही 6 दिवसामध्ये मी 23,000 लोकांनी माझा व्हिडिओ बघितला. तर याला सोशल मीडियाची जादू म्हणतात. याला म्हणतात वन टू मेनी. म्हणजे एक व्यक्ती 23,000 लोकांपर्यंत 6 दिवसात कसा पोहोचू शकतो, ही सोशल मीडियाची ताकद आहे. आणि मी तो पुढे तुम्हाला व्हिडिओ काय आहे, तो तुम्हाला आता ऐकवणार आहे. ज्यांचं नेट चांगलं असेल त्यांनाच तो ऐकू येईल.
मित्रांनो, हा व्हिडिओ बरेच लोक सांगताय आवाज येत नाही. मी नंतर तुम्हाला तो ग्रुपवर टाकतो किंवा तुम्ही माझ्या Facebook अकाउंटला जाऊन सुद्धा तो बघू शकता. तर मी तुम्हाला जे सांगत होतो, की सोशल मीडियामध्ये एवढी ताकद आहे, की मी माझा व्हिडिओ 6 दिवसामध्ये 24,000 लोकांनी व्ह्यू केला. तर तुम्हाला पण ते करायचं आहे. हा व्हिडिओ मी ग्रुपवरती टाकतो. काय आहे तो? तो नंतर तुम्ही सावकाश बघा. तर ह्या 2 स्टेप पहिल्या झाल्या. आता जी तिसरी स्टेप आहे, ती तिसरी स्टेप आहे, तुमच्या सेवेमुळे लोकांवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला पाहिजे. पहिली स्टेप आहे, तुमच्याकडे काय आहे त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनणे. दुसरी स्टेप आहे, लोकांसमोर ते तुमचं नॉलेज, स्किल घेऊन जाणे आणि तिसरी स्टेप आहे, तुमच्या सेवेमुळे, तुमच्या नॉलेजमुळे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट लोकांवरती झाला पाहिजे. माझ्या व्हिडिओमुळे खूप लोकांना पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला. म्हणून खूप लोकांनी तो व्हिडिओ एकमेकाच्या Facebook अकाउंटला शेअर केला आणि त्याच्यामुळे एवढे व्ह्यूज त्या व्हिडिओला मिळाले. तर तुमच्या पहिल्या स्टेपमध्ये जे काही नॉलेज आहे, जे तुम्ही लोकांसमोर घेऊन जाणार आहे, त्याच्यामुळे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला, तरच तुम्हाला पैसे मिळतात. ही तिसरी स्टेप आहे, की ज्याच्यामध्ये ॲक्चुअली तुमच्या नॉलेजचं पैशामध्ये रूपांतर होतं. तुमच्या स्किलचं पैशामध्ये रूपांतर होतं. आणि मित्रांनो, जेव्हा आपल्याकडे काय आहे ते मार्केटमध्ये घेऊन जातो, तेव्हा आपण रेड ओशनमध्ये जातो. रेड ओशन म्हणजे मार्केटमध्ये खूप मोठी स्पर्धा आहे. तुम्ही बी-कॉम आहात, एम-कॉम आहात, खूप सारे अकाउंटंट ऑलरेडी आहे. जॉबमध्येच खूप खूप स्पर्धा आहे. परंतु तुम्हाला हे बघायचं आहे, की तुमच्या सेवेमुळे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट लोकांवरती झाला पाहिजे आणि तुम्हाला जर पैसे मिळवायचे असतील, तर इन ऑर्डर टू गेट मनी, वी हॅव टू डायव्हर्ट एक्झिस्टिंग कस्टमर टू अस. म्हणजे जे काही एक्झिस्टिंग कस्टमर आहे, त्यांना तुमच्या सेवेमुळे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट द्यायचा आहे आणि मग ते तुमच्याकडे डायव्हर्ट होतील आणि ते डायव्हर्ट झाले, तरच तुम्हाला या थर्ड स्टेपमध्ये पैसे मिळतील. म्हणून या तिन्ही स्टेप फार महत्त्वाच्या आहे आणि तुम्हाला लोकांना डायव्हर्ट करण्यासाठी व्हॅल्यू ॲडिशन काहीतरी तुमच्या सर्व्हिसमधनं झालं पाहिजे. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या सर्व्हिसमधनं झालं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं ऑल्वेज गिव्ह ओव्हर डिलिव्हरी म्हणजे याला मराठीत म्हणतात, की कामाच्या मोबदल्यापेक्षा जास्त तुम्ही सर्व्हिस द्या. जास्त तुम्ही लोकांना सर्व्ह करा. तुम्ही जेव्हा ओव्हर डिलिव्हरी देता, तेव्हा तो कस्टमर तुमच्याकडे येतो, तुमच्याकडे टिकून राहतो. म्हणजे ओव्हर डिलिव्हरी ही फार महत्त्वाची आहे. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, व्हॅल्यू ॲडिशन आणि ओव्हर डिलिव्हरी हे तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला लोकांना द्यायचं आहे. आणि ह्या 3 स्टेप कंटिन्यू चालणाऱ्या स्टेप आहेत. ती 3 स्टेप इज अ कंटिन्यूअस प्रोसेस. म्हणजे स्वतःला तुमचं नॉलेज वाढवणं ही पहिली स्टेप, त्यात एक्सपर्ट बनणं ही पहिली स्टेप, त्यात अपडेट ठेवणं ही पहिली स्टेप, सतत लोकांसमोर घेऊन जाणं ही दुसरी स्टेप आणि तिसऱ्या स्टेपमध्ये तुमच्या सेवेमुळे व्हॅल्यू ॲडिशन, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आणि ओव्हर डिलिव्हरी या तिसऱ्या स्टेप 3 स्टेप ही कंटिन्यूअस चालणारी प्रोसेस आहे. ही प्रोसेस संपली, की तुम्हाला पैसे यायचं संपतं. म्हणजे ही जोपर्यंत तुम्हाला पैसे पाहिजे आहे, तोपर्यंत कंटिन्यूअस चालणाऱ्या ह्या 3 स्टेप आहेत. तर मित्रांनो, तुमचं जर लाईफ चेंज करायचं असेल, तर ह्या 3 स्टेप ज्या मी काही सांगितल्या, त्या तुम्हाला याच्यावरती लगेच काम सुरू करावं लागेल आणि ॲक्शन महत्त्वाची आहे. जे लोकं ॲक्शन घेत नाही, जे इनॲक्शन आहे, त्यांना पैसे मिळणार नाही. ॲक्शन इज व्हेरी इम्पोर्टंट. ज्या 3 स्टेप मी तुम्हाला सांगितल्या आहे, त्या जे काही मोठमोठे बिझनेस कोच आहे, विवेक बिंद्रा झालं, डॉक्टर उज्ज्वल पटनी झालं, हे कुठेतरी गोव्याला घेऊन जातात आणि 1-1 लाख रुपये फी घेऊन ह्या 3 स्टेप सांगतात. मी पण त्यांचे
वेबिनार केलेले आहे, रेसिडेन्शियल वेबिनार केलेले आहे. 1-1 लाख फी भरून सुद्धा मी त्यांचे वेबिनार केलेले आहे आणि ह्या 3 स्टेप मी लाख रुपये फी भरून समजून घेतल्या आहे. तर ह्या 3 स्टेप मी तुम्हाला आज फुकटात सांगितलेल्या आहे. कारण मला मराठी माणसांना उद्योजकतेकडे वळवायचं आहे. बी-कॉम, एम-कॉम, एम-बी-ए झालेली जी मुलं आहेत, जे म्हणतात की मला जॉब मिळत नाही, मला रोजगार मिळत नाही. तर तुम्ही ह्या 3 पैसे मिळवण्याच्या स्टेप शिकल्या, तर तुम्हाला हळू-हळू पैसे मिळवण्याच्या स्टेपकडे तुम्ही वळतात. तर हे पहिलं झालं. दुसरं जे आहे सर्वात महत्त्वाचं, की आपल्याला जो काही जगातला कोणी पण माणूस असेल, त्याला ह्या 2 साइडपासून उत्पन्न मिळतं. आपल्या सर्वांचे उत्पन्न हे खालीलपैकी एका व अनेक साधनांपासून येते. इथे मी डाव्या बाजूला नोकरी लिहिलेलं आहे. पहिलं, दुसरं लिहिलेलं आहे स्वयंरोजगार आणि उजव्या बाजूला उद्योजक आणि गुंतवणूकदार. तर तुमचे उत्पन्न हे कोणत्या बाजूपासून येते, यावर तुम्ही किती लवकर अर्थसंपन्न व्हाल हे ठरते. लवकर अर्थसंपन्न होण्यासाठी तुमचे उत्पन्न हे उजव्या बाजूकडील साधनांपासून हवे. उजवी बाजू जी सांगतोय मी इथे, ते म्हणजे उद्योजक आणि गुंतवणूकदार. तुम्ही नोकरी आणि स्वतः स्वयंरोजगार असाल, तर तुम्ही लवकर अर्थसंपन्न होणार नाही. तुम्हाला उद्योजक आणि गुंतवणूकदार बनावं लागेल. या प्रत्येकाचं काय आहे, ते आपण आता इथे समजून घेणार आहे. पहिलं जे आहे, ही नोकरी. डाव्या बाजूमध्ये पहिलं मी जे लिहिलेलं आहे, ही नोकरी. नोकरीसाठी तुम्हाला रोज कामावर जावं लागते. इथं बरेच जण नोकरी करत असतील, त्यांच्या लक्षात येईल, की तुम्हाला रोज कामाला जावे लागते. रिस्क न घेण्याचा तुमचा स्वभाव आहे. म्हणजे दर महिन्याला मला 20,000, 25,000, 30,000, 50,000 पगार आला तरी मी खुश आहे. त्याच्यापेक्षा जास्त रिस्क मी घेऊ शकत नाही आणि दर महिन्याला जे उत्पन्न येतं त्याच्यामध्ये मी खुश आहे. तुम्ही रिटायर झाल्यानंतर जे काही नोकरदार आहे, ते तुमचं निवृत्तीनंतर पेन्शन आणि पगारामधून जे काही तुम्ही बचत केली आहे, त्याच्यावर तुम्हाला अवलंबून राहावं लागतं. आणि आता गव्हर्नमेंटनी पेन्शन सुद्धा बंद केलेली आहे. जे काही नवीन कामावर सर्व्हिसला लागलेले आहे, त्यांना आता पेन्शन मिळत नाही. म्हणजे पगारातनं जे काही तुम्ही सेव्हिंग कराल, तेच तुम्हाला पुढे रिटायरमेंट नंतर त्याच्यावर अवलंबून राहावं लागतं. हे झालं नोकरदाराचं. दुसरं जे आहे, तो आहे स्वयंरोजगार. डाव्या बाजूतला दुसरी कॅटेगरी. याच्यामध्ये वकील, डॉक्टर, सी-ए, आर्किटेक्ट यांचा समावेश होतो. यांनी काम केलं तरच त्यांना उत्पन्न मिळणार आहे. एखादा डॉक्टर जर रोज क्लिनिकमध्ये गेला नाही, तर पेशंट चेक केलं नाही, ऑपरेशन केले नाही, तर त्याला पैसे मिळणार नाही. मी सी-ए आहे. मी रोज माझ्या ऑफिसमध्ये येऊन बसलो नाही, तर मी क्लायंटला सर्व्हिस देणार नाही, तर मला पैसे मिळणार नाही. आपणच आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करू शकतो यावर त्यांचा विश्वास असतो. आलेल्या उत्पन्नातून केलेल्या बचतीवर निवृत्तीनंतरची अर्थसंपन्ना अवलंबून असते. हा जो वर्ग आहे स्वयंरोजगार, हा नोकरदारांपेक्षा थोडा जास्त जोखीम घेणारा वर्ग असतो. म्हणून यांचे उत्पन्न नोकरदारापेक्षा जास्त असते. कारण हा थोडा नोकरदारापेक्षा जास्त रिस्क घेतो. म्हणून डाव्या बाजूमधला पहिली कॅटेगरी झाली नोकरी, दुसरी कॅटेगरी झाली स्वयंरोजगार. आता आपण उजव्या बाजूकडे वळणार आहोत. उजवी बाजू जी आहे त्याच्यातला पहिला जी कॅटेगरी आहे, ती आहे उद्योजक. उद्योजक म्हणजे काय? तर त्याचा स्वतःचा उद्योग असतो. मग तो सी-एचा उद्योग असेल, तुमची टॅक्स कन्सल्टन्सी फर्म असेल, तुमची अकाउंटन्सी फर्म असेल, तो सुद्धा उद्योगच झाला. तो उद्योजक लोकांकडून काम करून घेतो. म्हणजे हा जो उद्योजक आहे, हा डाव्या बाजूला जे लोक आहेत त्यांच्याकडून काम करून घेतो. मी माझ्या ऑफिसमध्ये समजा 20 स्टाफ असेल, तर मी त्यांच्याकडून काम करून घेतो. माझ्या ऑफिसमध्ये काम करण्याच्या काही सिस्टम असतात आणि मी जास्तीत जास्त वेळ
नवनवीन संकल्पना शोधण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात घालवतो. म्हणजे उद्योजक काय करतो, हे मी इथे सांगितलेलं आहे. आणि तो आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असतो आणि तो जोखीम पत्करतो, म्हणजे रिस्क घेणारा असतो. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही लक्षात घ्या, की जगातील जे काही श्रीमंत व्यक्ती आहे, त्याच्यातले 60% उद्योजक आहे. कुठलाही स्वयंरोजगारवाला किंवा नोकरी करणारा हा जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या लिस्टमध्ये नाही. म्हणजे जे काही मी पहिल्यापासून सांगतोय, की तुम्हाला लवकर अर्थसंपन्न व्हायचं असेल, तर तुम्हाला उजव्या बाजूपासून येणाऱ्या उत्पन्नामध्ये सामील व्हायचं आहे, म्हणजे उद्योजक बनायचं आहे. आणि उजव्या बाजूची दुसरी कॅटेगरी म्हणजे गुंतवणूकदार. गुंतवणूकदार म्हणजे रिस्क घेणारा असतो. जास्त रिस्क घेतो, जास्त उत्पन्न मिळवतो, रिस्क मॅनेज करतो, वेगवेगळ्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करतो. म्हणजे आता जो काही मुकेश अंबानी आहे, त्याचे खूप उद्योग आहे. वेगवेगळ्या उद्योगात त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. तो गुंतवणूकदार आहे. त्याने त्याचे जे काही कंपन्या आहे, त्याच्यामध्ये 80% शेअर्स त्याचे स्वतःचे आहे किंवा 60% शेअर्स त्याचे स्वतःचे आहे आणि 40% शेअर रिलायन्स असेल, बाकीच्या त्याच्या कंपन्या असतील, त्यांनी लोकांना विकलेले आहे. म्हणजे त्यांनी 60% शेअर स्वतःकडे ठेवून तो गुंतवणूकदार बनलेला आहे. म्हणून तो जगातला 5वा-6वा श्रीमंत व्यक्ती आहे. नंतर पैशाचा उपभोग घेतो. काम न करताही उत्पन्न सुरू होते. मुकेश अंबानींनी एखाद दिवशी सांगितलं किंवा रतन टाटांनी एखाद दिवशी सांगितलं, की मला महिनाभर ऑफिसला जायचं नाही. तर त्यांचा बिझनेस चालू राहणार आहे. त्यांचा उद्योग चालू राहणार आहे. कारण त्यांनी सिस्टम डेव्हलप केलेली आहे. ते लोकांकडनं काम करून घेतात. त्याच्यामुळं ते ऑफिसला गेले नाही, तरी त्यांचं उत्पन्न सुरू राहतं. आणि सर्वात महत्त्वाचं, जगातले जे काही 100 श्रीमंत व्यक्ती आहे, त्या 100 श्रीमंत व्यक्तीमधले जवळ-जवळ 100च्या 100 गुंतवणूकदार आहे. मला इथे ह्याच्यामधून हेच सांगायचं आहे, की याचं जे काही हायलाइट आहे ती अशी आहे, की नोकरदार आहे तो तुम्ही लोकांसाठी काम करता. स्वयंरोजगार तुम्ही स्वतः काम करता. उद्योजक काय आहे? उद्योजक तुमचा स्वतःचा व्यवसाय उद्योग आहे आणि तुम्ही लोकांकडून काम करून घेता. जेव्हा तुम्ही लोकांकडून काम करून घेता, तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या कल्पनांवरती विचार करायला, तुमच्या व्यवसायामध्ये वाढ करायला वेळ मिळतो. तुमचं लाईफ एन्जॉय करायला वेळ मिळतो आणि त्याला फायनान्शियल फ्रीडम असं म्हणतात. आणि फायनान्शियल फ्रीडम जर तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्हाला उजव्या बाजूपासून उत्पन्न येणं गरजेचं आहे. मी असं म्हणणार नाही, की तुम्ही नोकरी करत आहात आणि लगेच नोकरी सोडून द्या आणि उद्योजक आणि गुंतवणूकदार बना. नोकरी सुरू ठेवून सुद्धा तुम्ही तुमच्या वेळेमध्ये, उरलेल्या वेळेमध्ये तुम्ही वेगवेगळ्या कल्पनांवरती विचार करून तुमचा साइड बिझनेस सुरू करू शकता. आणि एकदा का तो साइड बिझनेस मोठा झाला, तेव्हा तुम्ही नोकरी सोडू शकता. मी आता तुम्हाला असं सांगणार नाही, की तुम्ही नोकरी सोडा आणि लगेच उद्योग सुरू करा. नोकरदार असून सुद्धा तुम्ही तुमच्या इतर वेळेमध्ये तुमचा स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करू शकता. आणि इंटरनेटमुळे, सोशल मीडियामुळे आज ह्या वेबिनारमध्ये 200 लोक सामील आहे आणि मी माझ्या ऑफिसमध्ये बसून 200 लोकांशी कम्युनिकेट करत आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात बसून हे वेबिनार अटेंड करत आहे. तर इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. आपण 200 लोक आज 1-1.5 तास एकत्र आहे. हे केवळ इंटरनेटमुळे. आणि याचा वापर करून तुम्ही तुमचा उद्योग व्यवसाय, साइड बिझनेस नोकरी करत असताना सुद्धा सुरू करू शकता. तर मित्रांनो, ह्या 2 बाजू आहे. डावी बाजू आणि उजवी बाजू. हे सर्वांना कळलं असेल आता, की तुम्हाला डाव्या बाजूकडून हळू-हळू उजव्या बाजूकडे शिफ्ट व्हायचं आहे. जर तुम्हाला लवकर अर्थसंपन्न व्हायचं असेल,
तर तुम्हाला डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे शिफ्ट व्हायचं आहे. तर पहिलं आपण बघितलं 3 स्टेप काय आहे पैसे मिळवण्याच्या. दुसरं आपण बघितलं डावी बाजू आणि उजवी बाजू. हे तुमच्या लक्षात आलं. आता नंतर कॉमर्स फील्डमध्ये काय अपॉर्च्युनिटी आहे? मित्रांनो, 1 जुलै 2017 पासून आपल्या पूर्ण इंडियामध्ये जी लागू झाला आणि जी लागू झाल्यानंतर अकाउंटंट ह्या व्यक्तीचं महत्त्व इतकं वाढलं आहे, की चांगले अकाउंटंट मिळणं फार मुश्किल आहे. आता मी नाशिक आणि पुण्यामध्ये सीएची प्रॅक्टिस करतो. पुण्यात जवळ-जवळ 8,000-10,000 चार्टर्ड अकाउंटंट आहे. नाशिकमध्ये 1,800 चार्टर्ड अकाउंटंट आहे. परंतु आम्हाला फुल ट्रेन झालेला अकाउंटंट, की ज्याला अकाउंटिंगचं नॉलेज आहे, जी-एस-टीचं नॉलेज आहे, इन्कम टॅक्सचं नॉलेज आहे, त्याला आम्ही जास्त पगार द्यायला तयार आहोत. तरी आम्हाला असा फुल फ्लेज की स्वतः हँडल करणारा अकाउंटंट मिळत नाही. कारण का? तर आपण बी-कॉम आणि एम-कॉम फक्त डिग्र्या घेतल्या, पुस्तकी नॉलेज मिळवलं, प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला नाही आणि डिग्र्या घेऊन आपण घरात बसलो. मी ज्या स्टेप सांगितल्या, त्या स्टेपनुसार आपण त्याच्यात एक्सपर्टी मिळवत नाही, लोकांसमोर जात नाही, आपल्या सेवेमुळे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होत नाही आणि म्हणून आपण बेरोजगार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा, की कॉमर्स क्षेत्रामध्ये खूप मोठ्या अपॉर्च्युनिटी आहे. कुठलाही माणूस हा त्याला व्यवसायाचं अकाउंट मेंटेन करणं गरजेचंच आहे. त्याला टॅक्सचे कंप्लायन्स करणं गरजेचंच आहे आणि त्याच्यामुळे कॉमर्स क्षेत्रामध्ये खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही कंपनीमध्ये सुद्धा खूप रिक्वायरमेंट आहे. तुम्ही जॉबसाठी पण ट्राय करू शकता. तुमची स्वतःची इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी तुम्ही करू शकता. तुमचे स्वतःचे कॉमर्समधले कोचिंग क्लास पण सुरू करू शकता. इन्कम टॅक्समध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. जी-एस-टीमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. लेबर लॉ हा एक ज्याच्याकडे कुणी वळत नाही, तो एक खूप मोठा प्रॅक्टिसचा एरिया आहे. त्याच्यामध्ये पी-एफ, प्रॉव्हिडंट फंड, ई-एस-आय-सी, बोनस हे जे काही इनडायरेक्ट लेबर लॉज आहे, जे कामगारांना लागू होतात, त्याच्यामध्ये फार कमी लोकं प्रॅक्टिस करतात. तर तो पण फार एक चांगला एरिया तुम्ही त्याच्यात जर तुमचं एक्सपर्टाईज मिळवलं, अनुभव मिळवला, तर ते तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे अपॉर्च्युनिटी खूप आहे कॉमर्स क्षेत्रात. फक्त आपण काय झालोय, डिग्री घेऊन घरामध्ये स्टक झालोय आणि लोकं कुणीतरी आपल्याकडे जॉब घेऊन येईल, अशी आपण वाट बघत आहे. तर आपल्याला लोकांची वाट न बघता आपल्याला लोकांकडे जायचं आहे. जेव्हा मी सांगतो तेव्हाच टाइप करा मित्रांनो, मध्ये टाइप करू नका. माझं कॉन्सन्ट्रेशन लूज होत आहे. जेव्हा मी सांगेल तेव्हाच टाइप करा. नंतर आपण बघणार आहोत टॅक्स सिस्टीम इन इंडिया. इंडियाची टॅक्स सिस्टीम कशी आहे? तर इंडिया भारताला जे काही टॅक्समधनं उत्पन्न मिळतं, ते जे आहे ते डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स आणि लेबरचे जे काही टॅक्सेस आहे, त्याच्यामधनं मिळतं. आता मला सांगा, डायरेक्ट टॅक्स कोणता आणि इनडायरेक्ट टॅक्स कोणता? तुम्ही आता चॅट बॉक्समध्ये मला टाइप करून सांगा, की डायरेक्ट टॅक्स कोणता आणि इनडायरेक्ट टॅक्स कोणता? बघू तुम्हाला किती नॉलेज आहे, मी टेस्ट करतो. डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? वन वे कम्युनिकेशन नकोय मला. तुम्ही पण याच्यात पार्टिसिपेट व्हा आणि चॅट बॉक्समध्ये टाका. डायरेक्ट टॅक्स कोणता आणि इनडायरेक्ट टॅक्स कोणता? जी-एस-टी इनडायरेक्ट टॅक्स, इन्कम टॅक्स डायरेक्ट टॅक्स. बरोबर उत्तर देत आहे बरेच लोकं. बरोबर उत्तर देत आहे.
बरोबर, बरोबर. इन्कम टॅक्स हा डायरेक्ट टॅक्स. नंतर जीएसटी हा इनडायरेक्ट टॅक्स. आता स्टॉप करा, स्टॉप करा. आता लिसन. माझ्याकडे लक्ष द्या. स्टॉप करा टायपिंग आता. तर टॅक्स सिस्टीममध्ये डायरेक्ट टॅक्स आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे आणि लेबर लॉ आहे. तर डायरेक्ट टॅक्समध्ये इन्कम टॅक्स जो काही इन्कम टॅक्स ऍक्ट 1951 नाहीये, 1961 चा आहे. हा इन्कम टॅक्स जो आहे तो डायरेक्ट टॅक्स आहे. इनडायरेक्ट टॅक्समध्ये जीएसटी, व्हॅट आणि कस्टम हे टॅक्स येतात आणि लेबर लॉमध्ये पीएफ, ईएसआयसी आणि पीटी प्रोफेशन टॅक्स हे टॅक्स येतात. डायरेक्ट टॅक्समध्ये फक्त इन्कम टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्समध्ये जीएसटी, व्हॅट आणि कस्टम आणि लेबर लॉमध्ये जे आहे ते पीएफ, ईएसआयसी आणि पीटी. आता मी टॅक्स सिस्टीम ऑफ इंडियामध्ये पुढे जात आहे आणि तुम्हाला मी प्रश्न विचारतो, हू डिसाइड द रेट ऑफ टॅक्सेस? इनडायरेक्ट टॅक्स आहे जो की जीएसटीचे रेट जे आहे गुड्ससाठी आणि जीएसटीचे टॅक्स रेट जे आहे सर्व्हिसेससाठी ते कोण डिसाइड करतं? हू डिसाइड द रेट ऑफ टॅक्सेस ऑफ जीएसटी? टाईप करा चॅट बॉक्समध्ये. जीएसटीचे रेट कोण डिसाइड करतं? जीएसटीचे रेट कोण डिसाइड करतं? ज्यांना माहीत नाही उत्तर, मी नंतर करेक्ट उत्तर देणार आहे. ज्यांचं उत्तर चुकलं आहे आणि जे बीकॉम एमकॉम आहे त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करा की आपण किती नॉलेज मिळवत आहे. आपण मास्टर आहेत का? कॉमर्स मधले मास्टर आहेत का? जे लोक चुकीचं उत्तर देतील त्यांनी स्वतःला विचारायचं आहे की आपलं नॉलेज कसं आहे. काही लोक इथं टाईप करताय की आरबीआय डिसाइड करतं. आता स्टॉप करा. आता मी सांगतो तुम्हाला. जीएसटीचे रेट कोण डिसाइड करतं हे तुम्हाला मी सांगतो. स्टॉप करा आता. चॅट बॉक्समध्ये टाईप करणं. तर इन्कम टॅक्सचे जे रेट आहे ते इन्कम टॅक्सचे रेट इयरली फायनान्स ऍक्ट पार्लमेंटमध्ये मांडला जातो. त्याला बजेट असं म्हणतात आणि ते बजेट आपला अर्थमंत्री पार्लमेंटमध्ये मांडतो आणि ते जे आहे त्या इयरली फायनान्स ऍक्ट नुसार दरवर्षीचे इन्कम टॅक्सचे रेट पार्लमेंटमध्ये ऍक्ट पास झाल्यानंतर डिसाइड होतात. म्हणजे इन्कम टॅक्सचे जे रेट आहे ते आपली जी संसद आहे, जे आपण खासदार निवडून दिलेले आहे, ते डिसाइड करतात. पार्लमेंटमध्ये दरवर्षी जे बजेट पास होतं त्याच्यामध्ये दरवर्षीचा जो काही इन्कम टॅक्सचा रेट आहे तो डिसाइड होतो आणि आता जे 1 फेब्रुवारी 2020 ला अर्थमंत्र्यांनी जे बजेट संसदेमध्ये मांडलं ते जे काय अकाउंटिंग इयर आहे ते जे अकाउंटिंग इयर 1 एप्रिल 2020 पासून चालू झालं त्याच्यासाठी ते बजेट मांडलेलं आहे. म्हणजे बजेट नेहमी अकाउंटिंग इयर सुरू व्हायच्या आधी 1-2 महिने पार्लमेंटमध्ये मांडलं जातं आणि तिथे इन्कम टॅक्सचे रेट डिसाइड होतात. आता मला सांगा की आपल्या भारताचे अर्थमंत्री कोण आहे? टाईप करा चॅट बॉक्समध्ये. हू इज अ फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया? भारताचे अर्थमंत्री कोण आहे? टाईप करा प्रत्येकाने. जे लोक कंटाळा करत आहेत टाईपचा ते इनऍक्टिव्ह लोक आहे आणि मी अगोदरच सांगितलं की इनऍक्टिव्ह लोकांना ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे.
सर्वांनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. निर्मला सीतारामन या अर्थमंत्री आहे. मित्रांनो, मी मागच्या रविवारी एक वेबिनार घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये हाच प्रश्न विचारला होता. तर काही लोकांनी मला अरुण जेटली हे उत्तर दिलं. तर अरुण जेटली हे ते अर्थमंत्री होते, परंतु देवाघरी जाऊन त्यांना बरेच दिवस झाले, 1-1.5 वर्ष तरी झालं. म्हणजे आपण पहिल्या स्टेपमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं, की तुम्ही नॉलेज मिळवा आणि त्याच्यात अपडेशन ठेवा. आपण अपडेट नाही. ज्यांनी मला मागच्या वेबिनारमध्ये अरुण जेटली हे उत्तर दिलं होतं, ते म्हणजे स्वतःला अपडेट ठेवणारे नव्हते. म्हणून स्वतःला अपडेट ठेवणं हे फार गरजेचं आहे. हे झालं इन्कम टॅक्सचे रेट कोण डिसाईड करतं. आता जी-एस-टीचे रेट डिसाईड करता जी-एस-टी कौन्सिल. उत्तर त्याचं असं आहे, की जी-एस-टी कौन्सिल हे जी-एस-टीचे रेट डिसाईड करतात. बऱ्याच लोकांनी आर उत्तर दिलं, सेंट्रल गव्हर्नमेंट उत्तर दिलं. तर जी-एस-टी नुसार एक जी-एस-टी कौन्सिल बनवलेली आहे. त्या जी-एस-टी कौन्सिलचा चेअरमन हा आपल्या इंडियाचा अर्थमंत्री असतो. म्हणजे जी-एस-टी कौन्सिलच्या सध्याच्या ज्या चेअरमन आहे, त्या आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहे. आणि त्या कौन्सिलमध्ये आपल्या भारतामधले जेवढे राज्य आहे, त्या राज्यांचे जे अर्थमंत्री आहे, ते सर्व त्या जी-एस-टी कौन्सिलचे मेंबर असतात. त्यांची मीटिंग होते आणि त्या जीएसटी कौन्सिलच्या मीटिंगमध्ये जीएसटीचे रेट फायनल होतात. त्याच्यामुळे प्रत्येक राज्याचा अर्थमंत्री पण तिथे असतो आणि या जीएसटी कौन्सिलचा चेअरमन हा केंद्रीय अर्थमंत्री ज्या काय आता निर्मला सीतारामन आहे त्या आहेत आणि त्या मीटिंगमध्ये ह्या जीएसटीचे जे रेट आहे ते डिसाईड करतात. ज्यांचं उत्तर चुकलं आहे त्यांनी स्वतःला अपडेट करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता मी मेन मुद्द्यावर येतो, की ज्या काही आपण पैसे मिळवायच्या 3 स्टेप बघितल्या. पहिली स्टेपमध्ये तुमच्याकडे काय आहे, त्याच्यामध्ये एक्सपर्टी मिळवणं आणि तुम्ही बी-कॉम, एम-कॉम, एम-बी-ए डिग्री घेतलेली आहे, परंतु तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज नाही आणि टॅक्स मास्टरी जर तुम्हाला अचीव्ह करायची असेल, तर तुम्हाला बुक नॉलेजच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज घेणं गरजेचं आहे. त्या प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये अकाउंट फायनलायझेशन कसे करायचे, टॅक्स अँगलनी त्याच्याकडे कसं बघायचं, नंतर जे काही इन्कम टॅक्स आहे आणि जी आहे, तो लॉ कसा समजून घ्यायचा, नंतर इन्कम टॅक्सचे रिटर्न ॲक्चुअली कसे फाईल करायचे, कुठल्या व्यक्तीला कुठले इन्कम टॅक्स फॉर्म ॲप्लिकेबल आहे. नंतर तुम्ही इन्कम टॅक्सचे रिटर्न भरल्यानंतर त्याचं प्रोसेसिंग कसं होतं, पुढे काय होतं, आपण ऑनलाईन इन्कम टॅक्स रिटर्न भरतो. कारण आता मॅन्युअल इन्कम टॅक्स रिटर्न बंद झालेले आहे. कुठल्याही इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये मॅन्युअल रिटर्न घेतलं जात नाही. तुम्हाला आता सर्व रिटर्न हे ई फाईल करावे लागतात आणि ते ई फाईल झाल्यानंतर त्या रिटर्नचं प्रोसेसिंग पुढे कसं होतं, काय होतं, त्याची स्क्रुटनी कशी होते, त्या रिटर्नमध्ये काही प्रॉब्लेम आला तर त्या नोटिसेस कशा येतात, नंतर नोटिसेसला उत्तर कसं द्यायचं, हे सर्व शिकणं म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज आहे. आणि सर्वात महत्वाचं, जेव्हा तुम्ही बी-कॉम, एम-कॉम म्हणजे मास्टर आहात आणि एखादा माणूस तुमच्याकडे टॅक्स प्लॅनिंग करण्यासाठी आला, तर तुम्ही त्याला कसा सल्ला द्यायचा, हे जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज शिकत नाही, तोपर्यंत तुम्हाला माहीत होत नाही. त्याच्यामुळे टॅक्स मास्टरी मिळवण्यासाठी तुम्हाला हे सर्व प्रॅक्टिकल नॉलेज गरजेचं आहे. तर मित्रांनो, ही टॅक्स मास्टरी अचीव्ह करण्यासाठी मी एक ऑनलाईन टॅक्स मास्टरी कोर्स सुरू केला आहे. त्या टॅक्स मास्टरी कोर्सबद्दल मी तुम्हाला आता थोडक्यात सांगणार आहे. मला सांगा कोण-कोण इंटरेस्टेड आहे करायला हा टॅक्स मास्टरी कोर्स? टाइप करा. याच्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज सर्व दिलं जाईल. तर कोण-कोण इंटरेस्टेड आहे? सर्वांनी टाइप करा.
याची फी वगैरे काय आहे मी तुम्हाला आता सांगणार आहे. परंतु कोण-कोण इंटरेस्टेड आहे, की ज्यांना वाटतंय की मला फक्त पुस्तकी नॉलेज आहे, प्रॅक्टिकल नॉलेज नाही. ओके. थांबा आता चॅट बॉक्समध्ये टाइप नका करू. बऱ्याच लोकांचं येस आन्सर येत आहे. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेजची गरज आहे. या कोर्समध्ये मी काय करणार आहे, याच्यामध्ये इन्कम टॅक्सचं तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज देणार आहे. त्याच्यामध्ये पॅन नंबर काढण्यापासून तर रिटर्न भरणे, रिटर्न फायनल करणे, अकाउंट फायनल करणे, तिथपर्यंत तर इन्कम टॅक्सच्या नोटीस आल्यानंतर त्या कशा हँडल करायच्या, इन्कम टॅक्सचे अपील कसे हँडल करायचे, तिथपर्यंत पूर्ण प्रॅक्टिकल माहिती मी याच्यामध्ये देणार आहे. नंतर टी-डी-एस आणि टी-सी-एस काय प्रकार आहे, हा पण याच्यामध्ये आपण घेणार आहोत. नंतर इन्कम टॅक्समध्ये ऑडिट हा प्रकार आहे, की सर्टन अमाउंटचा टर्नओव्हर तुम्ही क्रॉस केल्यानंतर त्याचं कंपल्सरी ऑडिट इन्कम टॅक्ससाठी करावं लागतं. ते ऑडिट काय आहे? त्या ऑडिटचे फॉर्म काय आहे? हे सुद्धा मी ह्या कोर्समध्ये शिकवणार आहे. याच्यामध्ये पॅन नंबर काढल्यापासून अगदी रिटर्न फायनलायझेशन करणे, अकाउंट फायनलायझेशन करणे, रिटर्न भरणे, रिटर्न भरण्यासाठी काय-काय लागतं ते, नंतर रिटर्न भरल्यानंतर ते प्रोसेस कसं होतं, ते मी प्रॅक्टिकली शिकवणार आहे. ते प्रोसेस झाल्यानंतर जर त्याच्यात काही प्रॉब्लेम आला, तर त्याच्या नोटिसेस येतात. त्या कशा हँडल करायच्या आणि जर तुम्हाला एखाद्या नोटिसेसमध्ये, ऑर्डरमध्ये जर अपील करायचं असेल, तर अपील पण सुद्धा इन्कम टॅक्समध्ये अवेलेबल आहे. ते अपील कसं करायचं? हे सर्व प्रॅक्टिकल नॉलेज इन्कम टॅक्समध्ये मी तुम्हाला देणार आहे. दुसरा जो टॅक्स आहे, जो आहे जी-एस-टी. तर जी-एस-टीचं पण मी प्रॅक्टिकल नॉलेज यात तुम्हाला मी देणार आहे. त्याच्यामध्ये जी नंबर घेतल्यापासून रिटर्न कसे भरायचे, इनपुट टॅक्स क्रेडिट कसं काय कशाला म्हणतात, अॅन्युअल रिटर्न कसं भरायचं, जी-एस-टीमध्ये पण ऑडिट आहे. नंतर इंटरेस्ट कसं लागतं जी-एस-टीला, लेट जर तुम्ही जी-एस-टीचे पैसे भरले तर इंटरेस्ट लागतं, पेनल्टी कशी लागते, ई-वे बिल काय प्रकार आहे, हे सर्व जी-एस-टीचं पण नॉलेज मी तुम्हाला त्या कोर्समध्ये देणार आहे. आणि तिसरं महत्त्वाचं जो ॲक्ट आपण बघितला, की जे लेबर लॉ आहे, पी-एफ, पी-टी आणि ई-एस-आय-सी त्याचे दर महिन्याचे चलन कसे तयार करायचे, रिटर्न कसे तयार करायचे आणि रिटर्न भरल्यानंतर याचे सुद्धा असेसमेंट होते, ती कशी हँडल करायची. असे 3 लॉ इन्कम टॅक्स, जी आणि हे लेबर लॉ या सर्वांचं प्रॅक्टिकल नॉलेज मी तुम्हाला त्या कोर्समध्ये देणार आहे. मित्रांनो, हा जो कोर्स आहे, हा जसं आपण आज हे वेबिनार घेत आहोत, त्या Zoom ॲपवरच राहणार आहे. 1 महिन्याचा हा कोर्स राहणार आहे. त्याच्यामध्ये वीकली 2दा आपण ते घेणार आहोत, बुधवार आणि रविवार. तर ट्वाइस इन अ वीक म्हणजे 2 हॉवर प्रत्येक दिवशी बुधवारी 2 हॉवर आणि रविवारी 2 हॉवर असं महिनाभरामध्ये आपण 8 सेशन घेणार आहोत 2 तासाचे. म्हणजे 16 हॉवरचं लर्निंग आपण याच्यामध्ये ई-लर्निंग घेणार आहोत. आणि तुमच्याकडे नेट प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला काही कामानिमित्त अटेंड करता नाही आलं, तर तुम्हाला मी याचं प्रॅक्टिकल नॉलेज पण देणार आहे. याचं रेकॉर्डिंग पण मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे आणि याचा कोच म्हणजे हे जे काही कोर्स घेणार आहे, मी स्वतः हा कोर्स घेणार आहे. तर ह्या कोर्सची जी फी आहे, ती मी तुम्हाला आता सांगणार आहे. या कोर्सची मार्केटमध्ये फी आहे ती जवळ-जवळ ₹25,000 आहे. त्याच्यामध्ये कुणी सी-ए तुमचा कोच नसतो. कुणीतरी एम-कॉम आणि शिक्षक कोच असतो, की ज्याला प्रॅक्टिकल नॉलेज नसतं. मला 22 वर्षाचा अनुभव आहे. नंतर तुम्हाला तिथे फिजिकल अटेंडन्स द्यावा लागतो.
इथे तुम्ही तुमच्या घरात बसून हा कोर्स करणार आहे. नंतर तुम्हाला त्याचं रेकॉर्डिंग अवेलेबल नसतं. मी तुम्हाला रेकॉर्डिंग अवेलेबल करून देणार आहे आणि तुम्हाला कोर्स झाल्यानंतर माझा सपोर्ट पण राहणार असेल. तुम्हाला जर तुमची अकाउंटिंग फर्म चालू करायची असेल, टॅक्स कन्सल्टन्सी चालू करायची असेल किंवा तुम्हाला कंपनीमध्ये जॉब करायचा असेल, त्याच्यासाठी माझा सपोर्ट हा कोर्स संपल्यानंतर राहणार आहे. तर ह्या कोर्सची फी आहे ₹5,000. याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व प्रॅक्टिकल शिकवणार आहे. तुमच्या घरात बसून तुम्ही अटेंड करू शकता. तुमचं जे काही पेड करणार आहे त्याचा एक WhatsApp ग्रुप मी करणार आहे. तुम्हाला जर काही क्वेरीज असतील, तर त्या तुम्ही त्याच्यामध्ये WhatsApp ग्रुपमध्ये क्वेश्चन टाकू शकता, डिफिकल्टी करू शकता किंवा फोनवरती पण तुम्हाला हे मार्गदर्शन मी देणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, कोर्स झाल्यानंतर तुम्हाला 1 वर्षाचा सपोर्ट माझा राहणार आहे. तुम्हाला तुमच्या अकाउंटिंगमध्ये, टॅक्समध्ये काही पण क्वेरी आली, तर तुम्हाला माझा 1 वर्षाचा सपोर्ट याच्यामध्ये राहणार आहे. आणि कोर्स झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला मी 2 सेशन डिफरंट टॉपिकवर फ्री घेणार आहे. तर ही कोर्सची माहिती आहे. या कोर्सची फी ₹5,000 आहे. कोर्स ऑलरेडी सुरू झालेला आहे. एक बॅच ऑलरेडी चालू आहे आणि ह्या कोर्सची फी मी 2 टप्प्यात घेतो. 50% फी कोर्स चालू व्हायच्या आधी घेणार आहे. आज जे जॉइन करणार आहे, आज ह्या वेबिनारमध्ये आहे, त्यांना ₹2,500 16 जूनपर्यंत भरायचे आहे आणि उरलेले 50% 15 दिवसानंतर भरायचे आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, की 1 महिन्याचा हा कोर्स आहे. तुम्ही आधी ₹2,500 भरून एनरोल करा. 16 जूनपर्यंत तुम्हाला हे ₹2,500 भरायचे आहे आणि उरलेले पैसे तुम्ही 15 दिवसानंतर भरायचे आहे. आणि जे काही 16 जूनला पर्यंत पैसे भरतील, त्यांच्यासाठी 17 जूनपासून हा कोर्स सुरू होणार आहे. तर जे लोकं इंटरेस्टेड आहेत, त्यांनी हा माझा WhatsApp नंबर आहे. त्याच्यावरती तुम्ही मला WhatsAppवरती कॉन्टॅक्ट करा. हा नंबर आहे 9049786333. तर अशा ह्या कोर्सची माहिती आहे. याची मी कसं पेमेंट करायचं हे Paytmची लिंक पण मी WhatsAppवर टाकेल. तर मित्रांनो, जरी तुम्ही कोर्स जॉइन नाही केला, तरी तुम्ही आता सर्वांनी चॅट बॉक्समध्ये मला टाका, की आज जे काही मी तुम्हाला नॉलेज शेअरिंग केलं, याच्यामुळे तुम्हाला काही फायदा झाला का? जे काही मी तुम्हाला पैसे मिळवायच्या 3 स्टेप सांगितल्या, नंतर इन्कमच्या 2 बाजू सांगितल्या, याच्यामुळे तुम्हाला आज काही फायदा झाला का? आणि ह्या स्टेप तुम्ही अचीव्ह केल्या, तर तुमचं लाईफ चेंज होणार आहे का? थँक यू मित्रांनो. मी परत तुम्हाला सांगेल, की त्या 3 स्टेप आहेत. त्या स्टेपवरती काम करायला तुम्ही लगेच सुरू करा. लगेच सुरू केल्यानंतरच तुम्हाला पैसे मिळवण्याची स्टेप सुरू होईल. याचं रेकॉर्डिंग मी या ग्रुपवरती टाकणार आहे. ते तुम्ही नंतर पण बघू शकता. ज्यांना कोर्समध्ये इंटरेस्ट आहे, कोर्सच्या नोट्स मिळणार नाही. त्याचं रेकॉर्डिंग मी तुम्हाला पाठवणार आहे. प्रत्येक सेशनचं जे रेकॉर्डिंग आहे, ते मी तुम्हाला जे पेड कोर्सला सबस्क्राईब करतील त्यांना मी देणार आहे. आजचं सुद्धा रेकॉर्डिंग मी तुम्हाला ग्रुपवर टाकणार आहे. आज जे काही मी शिकवलं त्याचं सुद्धा रेकॉर्डिंग मी ग्रुपवर थोड्या वेळाने तुम्हाला टाकणार आहे. तर ज्यांना कोर्स आवडला त्यांनी मला माझ्या WhatsAppवर जरूर कॉन्टॅक्ट करा आणि सर्वांनी तुम्ही तुमचा वेळ मला आज रविवारचा दिला त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि हे वेबिनार आता इथं संपलं आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.